Hello student, topic number 4, retirement of a partner, on lecture number 2nd, treatment of goodwill. What is the goodwill? Goodwill is an intangible assets of partnership firm. It's referred to money value or business reputation earned by a firm over a number of years. It is an extra value attached to assets of the firm or its usually money value at the time of retirement of the partner. Goodwill of the firm is valued and benefited of that valued goodwill is given to retiring partners through making transfer and adjustment in its capital or current account. Accounting treatment for goodwill is given by passing the following some journal entries, like as a first, when goodwill of the entire firm is raised and retained in the business. In short, goodwill means reputation of the business. When goodwill of the entire firm is raised म्हणजेच तिथेच ठेवणे किंवा रिटेन कर रेज म्हणजेच वाढ करणे, रिटेन म्हणजे तिथे ठेवणे. एखादं पार्टनर्स ज्या वेळेला रिटायर्ड होतो त्यावेळेला तो काय करतोय, गुडविल तिथे रेज अँड रिटेन करतोय. मग अशी गुडविलची ट्रीटमेंट म्हणजेच काय, तर आपल्या जर्नल एंट्रीज. मग या जर्नल एंट्री किंवा त्याचं असणारे इफेक्ट किंवा त्याचे असणारे पोस्टिंग हे कसे केले जातात ते या ठिकाणी सांगितले. तर या ठिकाणी आपल्याला एंट्रीज काय सांगितली आहे. फर्स्ट, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ऑल पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला आपण लिहिणार बाय गुडविल आणि असणारी जी काय गुडविलची अमाऊंट असेल ती ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करणार. नेक्स्ट, when goodwill of entire firm is raised and then written off. First raise and after that written off. ओके, मग रेजची एंट्री आहे ती तीच राहणार. रेजची एंट्री तर काही चेंज होत नाही आहे. रेज होते म्हटल्यावर रिटर्न ऑफ होतं आहे त्यावेळेला मात्र ती चेंज होणार. ती चेंज होणार म्हणजेच काय, उलट होणार. फक्त काय चेंज होणार, तर पार्टनर्स एखादा रिटायर्ड होतो आहे आणि त्यामुळे कंटिन्यूइंग जे पार्टनर्स आहेत ते रिटर्न ऑफ करतायत असं दाखवलं जाणार. म्हणून कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल ही रिटर्न ऑफची एंट्री होणार आणि रेजची आहे तीच राहते गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देन नेक्स्ट, when goodwill is raised to the extent of retiring partners share and retain in the business. तर रिटेन इन द बिझनेस म्हटलं आहे, बिझनेसमध्ये रिटेन करतो आहे हे कोण करतो आहे, तर रिटायरिंग पार्टनर्स करतो आहे. म्हणून गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देन नेक्स्ट, when goodwill is raised to the extent of retiring partners share and then return off. तीच एंट्री रिपीट होणार बघा आता. आणि रिटर्न ऑफची एंट्री आता अगोदर आपण घेतली तीही रिपीट होणार. गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड सेकंड कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. या ठिकाणी गेन रेशो यूज केला जातो. देन if goodwill is given in the old balance sheet, the net result of its revaluation may be shown either in profit and loss adjustment account or shown in the partner's capital account. If this case goodwill does not appear in new balance sheet. Okay, then next, transfer of reserve fund or general reserve or accumulated profit or loss. Any reserve like as reserve fund, accumulated profit appearing in liability side of the balance sheet may be credited to all the partners in their profit sharing ratio, or only the share of retiring partners is to be credited to his capital account. Depends on the partners agreement or instruction given the problem. जे काही प्रॉब्लेममध्ये इन्स्ट्रक्शन दिलेली असेल त्यानुसार. आता या ठिकाणची जी एंट्री आहेत त्याचं पोस्टिंग कसं केलं जात आहे
ते काही ऑल टाईप्स रिझर्व ॲक्युमुलेटेड प्रॉफिट सांगितले. ते ऑल टाईप्स मीन्स जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, रिझर्व फंड अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी एंट्री दिसणार. मीन्स ॲक्युमुलेटेड प्रॉफिट क्रेडिटेड टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. Then any accumulated loss appear on the asset side of the balance sheet. All partners capital account debit to profit and loss account. Accumulated loss debited to all partners capital account by using old ratio. ओल्ड रेशो यूज करून आपण हे ट्रीटमेंट आहे ही करू शकतो. Then revaluation of assets and reassessment of liabilities. The retiring partners is entitled to get proper share in increase in the value of assets or decrease in the value of liabilities. Increase in the value of assets and decrease in the value of liabilities. Okay, he is also liable to share any decrease in the value of assets or increase in the value of liabilities, mean vice versa. To give his effect of the same, revaluation account is prepaid. It is also called as profit and loss adjustment account. Okay, profit and loss adjustment account. Decrease in the value of assets and increase in the value of liabilities are shown to the debit side of the account, but increase in the value of assets and decrease in the value of liabilities are shown to the credit side of the account. Okay, I repeat it again. Decrease in the value of assets and increase in the value of liabilities are shown to the debit side of this account. We said debit side of this account, but increase in the value of assets and decrease in the value of liabilities are shown to the credit side of this account. Okay, असेसमेंट्स किंवा रिव्हॅल्युएशन असेट्स अँड लायबिलिटी जी रिव्हॅल्यूड होते ते त्या अकाउंटच्या डेबिटला केव्हा आणि क्रेडिटला केव्हा हे सांगितले. असेट्सची व्हॅल्यू ही डिक्रीज झालेली आहे आणि लायबिलिटीची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे, त्यावेळेला ती डेबिट साईडला त्या अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होते. बट द इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्सची व्हॅल्यू इन्क्रीज झाली आहे अँड डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज, त्यावेळेला त्याचा इफेक्ट हा अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतो. सिम्पल सांगितलेलं आहे, काही कन्फ्युजन नाही आहे. Then adjustment of capital. The remaining partners may decide to keep their capital contributing to their profit sharing ratio. The total capital of new firm may be decided to agreed by continuing partners. Okay? Continuing partners ने जर डिसाइड केलेलं असेल किंवा ठरवलेलं असेल तर अशा वेळेला for the purpose total capital of the firm is first decided to ascertain the total capital of the firm divided among the partners in their new profit sharing ratio. New capital balance is then compared with the latest capital balance of each partners. Surplus or deficits is divided or individual capital account is calculated also. So surplus may be withdrawn by the partners or transferred to current account or loan account. Deficit may be brought in the by partners or transferred to current account also. Now treatment. If surplus is paid back to continuing partners, surplus paid back to continuing partners. Journal entry. Continuing partners capital account debit to cash or bank account. Paid means नेहमी कॅश और बँक क्रेडिटलाच दिसणार आहे. ती कोणाला पे केली आहे, पे बॅक झालेली आहे कोणाला,
तर कंटिन्यूइंग पार्टनर्सला, म्हणून कंटिन्यूइंग पार्टनर्स इज अ रिसिवर. कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. नेक्स्ट, if surplus on capital account is not paid but transferred to loan account or current account. हे काय केले, पे बॅक केलेले नाहीत, पेड केलेले नाहीत, ते काय केले, ट्रान्सफर केलेत लोन अकाउंटला. याची एंट्री लोन अकाउंट असेल किंवा करंट अकाउंटला केलेलं असेल तर अशा वेळेला कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट अकाउंट और लोन अकाउंट. पे केलेलं असेल तर कॅश और बँक मीन्स गोज आउट दिसणार, पण इथे पेड झालेलं नाही आहे, ते ट्रान्सफर झालेलं आहे. नेक्स्ट, इफ कंटिन्यूइंग पार्टनर्स ब्रिंग कॅश टुवर्ड हिज डेफिशियन्सी द कॅपिटल अकाउंट. कॅश ब्रिंग केलेले म्हणजे इनकमिंग आहे, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देन इफ डेपिसिट इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट और करंट अकाउंट. ट्रान्सफर केलं आहे म्हणजेच ते लोन अकाउंटला डेबिटेड होणार आहे. कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट अकाउंट और लोन अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. And next one is a ascertainment of retiring partner's share of profit on retirement. Partner retire on any date other than the date of closing the accounts, he is entitled to his share of profit or loss till the date of his retirement. Such share is calculated. How to calculate share? Like his profit is calculated on the basis of the profit of the last year or the average profit of last 2 or 3 years. Find out the profit or period, the profit till the date of his retirement. Then calculate the retiring partner's share out of the total profit of all partners during that period. And the treatment is profit and loss suspense account debit to retiring partners capital account. Retiring partners capital account is the first effect is the credit side, and second effect balance sheet asset side. To effect, first effect credit side and second balance sheet asset side. And now the total payable amount to retiring partners, amount due to retiring partners, otherwise final payment. The amount due to retiring partners can be paid off as per the term of partnership agreement or otherwise manually agreed upon. There is various types of account repayment of retiring partners, like as a lump sum, installment, total, other one. First is a lump sum. The amount payable to the retiring partners is paid at a time. Amount payable to the retiring partners is paid at a time. What is say? The entire amount payable to retiring partners paid one installment at time. First treatment, retiring partners capital account debit to cash or bank. Lump sum amount मधून cash goes out झाली आहे. Then installment, if the amount payable is large, the payment is made in installment. The amount to retiring partners may be paid and balance is transferred to loan account. Treatment, retiring partners capital account debit to retiring partners loan account. Loan account ला transfer केला आहे. Then next, for charging interest, interest account debit to retiring partners loan account, interest charge otherwise interest payable. Then for payment of installment, retiring partners loan account debit to
bank account. And next, if the total amount due to retiring partners is transferred to loan account. रिटायरिंग पार्टनर्स कैपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट सेम होते हैं, चेंज होते नहीं है. टोटल अमाउंट ड्यू ट्रांसफर टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. एंड लास्ट वन, इफ अमाउंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर्स इज पार्टली पेड इन कॅश अँड बॅलन्स ड्यू ट्रान्सफर टू लोन अकाउंट. इथे आता दोन एंट्री एकत्र दिसणार बघा. पार्टली पेड झालेली आहे आणि रिमेनिंग ट्रान्सफर टू लोन अकाउंट. रिटायरिंग पार्टनर्स कैपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. ॲक्च्युअली पेड अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. ट्रान्सफर जे काही लोनला केलेलं आहे ते. मीन्स याचं जर आपण नॅरेशन घ्यायला बघितलं तर म्हणणार पार्ट अमाऊंट पेड इन कॅश अँड रिमेनिंग बॅलन्स ट्रान्सफर टू लोन अकाउंट. ओके, आय होप यू अंडरस्टँड. थँक यू.